एचके कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पालक आणि बटाट्याची भाजी बनवूया, मस्त धाबा स्टाईल। आता त्याच्यासाठी मी घेतलाय लसूण सोलून घेतलाय, कुटून टाकलाय मी, अद्रक, लाल मिरची तडका द्यायला आणि एक हिरवी मिरची। बटाटे कापून ठेवलेत, पाण्यात टाकून ठेवले। ही पालकची भाजी धुवून पाणी गाळायला ठेवले। याच्यात मी कांदा चॉपरमध्ये चॉपर करून घेतले चांगले बारीक, आणि आपला घरचा मसाला, थोडंसं घी आणि थोडंसं तेल याच्यात बनवणार आहे। चला आपण चालू करूया। सगळ्यात पहिले तेल टाकूया आपण थोडंसं, तेल थोडं जास्त घ्यायचं म्हणजे आपल्याला ते तेलची तरी दिसणार आपल्याला वरती। आणि एक चमचा घी टाकणार आहे, घीनं स्वाद येणार भाजीला। थोडंसं घी टाकलंय मी। आता सगळ्यात पहिले आपण टाकूया जिरं, थोडंसं हिंग, लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण, अद्रक लसूणची पेस्ट, अद्रकच आहे ते कुटून घेतलं आहे ते दोन्ही। चांगलं याला परतून घेऊया। कांदा टाकून घेऊया, चॉपरमध्ये करून घेतले मी चांगले बारीक। कांदा जरा जास्त घ्यायचा, भाजीला गिरवी बनते मग। आता त्याला चांगला कलर यापर्यंत भाजून घेऊया आपण। तर कांद्याला मस्त बघा कलर आलाय, चांगले भाजून झालाय आपला मसाला। आता याच्यात टाकूया आपण थोडा मसाला, आता दुसरा थोडीशी हळद घालूया, चिमूटभर, अर्धा चमचा धना पावडर घेतली, लाल मिरची घेतली अर्धा चमचा, थोडासा गरम मसाला मिक्स करूया। त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही, आपलं बटाट्याचं पाणी पण सुटणार, भाजीचे पण पाणी सुटणार, आपल्याला भाजी नंतर टाकायची। मसाला चांगला भाजून झाला आहे आपला, सुगंध आला। आता बटाटे टाकूया आपण। बटाटे टाकूया, मिक्स करून घेऊया चांगलं। ह्याच्यात आपण मीठ घालूया, चांगलं मिक्स करून घेऊया। आता बारीक गॅस करून याला वाफ्यातच वाफून घेऊया, झाकण ठेवूया, तो 3-4 मिनिटं वाफून घेऊया चांगलं। बघूया आपली भाजी। अजून शिजले नाही आहेत,
मध्ये मध्ये बघत राहायचं ना, ते चिटकून जातील खाली, जळून जाणार. परत अजून 2 ते 3 मिनिटं राहू द्या. आपले बटाटे शिजलेत का? बटाटे शिजून गेलेत हलकेसे, अजून भाजीमध्ये शिजतील ते. मिक्स करून घेऊया बरोबर. थोडीशी कोथिंबीर टाकूया. टमाटर आहे, 1 टमाटर घेतलाय मोठा, तो पण टाकून घेऊया. थोडंसं मिक्स करूया. टमाटर नंतर टाकलेत मी. आता ही भाजी धुतली आहे, ते टाकते मी. पालक बटाटा आहे ना, म्हणून भाजी जास्त आहे. मिक्स करूया. मीठ बीठ घातले, आपल्याला मीठ घालायची गरज नाही, मसाला पण घालून दिलाय. आता आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला पाणी सुटापर्यंत भाजी बघूया. भाजीने बघा पाणी सोडायचं चालू केलंय. त्याला आपण थोडंसं हलवून देऊया. आता हिला बिना झाकणचं आपण शिजवूया. नाही तर झाकण ठेवलं ना तर मग अजून पाणी सुटत राहणार त्याला. आता एकदा पाणी सुटलं ना तर बस झालं. जोपर्यंत त्याला तेलाची तरी येत नाही तोपर्यंत आपण शिजवूया. भाजीने तेल सोडून दिलंय छान. हे बघा मस्त गिरवी झाली आहे आपली तयार. भाजी आपली रेडी झाली. कोथिंबीर टाकूया. भाजी आपली रेडी झाली. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला. तुम्हाला काय बनवून दाखवू अजून ते सांगा मला, ते बनवून दाखवणार मी तुम्हाला. थँक्यू.